बेळंकी ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण उत्साहात. ग्रामीण भागाला मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा. बेळंकी येथील 30 बेडच्या नूतन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आरोग्य राज्यमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आणि माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, सुमनताई खाडे, युवा नेते सुशांत खाडे, स्वाती खाडे, नगरसेवक गणेश माळी, निरंजन आवटी, संदीप आवटी, बाबासाहेब आळतेकर, नगरसेविका बानू जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम कदम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रणजित कांबळे, तानाजी पाटील यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 16 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयामुळे बेळंकीसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. यावेळी आरोग्य राज्यमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांनी रुग्णालयात डायलिसिस सुविधा, सिटी स्कॅन यंत्रणा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात धाव घेण्याची गरज कमी होईल आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा स्थानिक पातळीवरच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की मी माझ्या मतदारसंघात कधीही गट तट किंवा हेवेदावे यांना महत्त्व दिले नाही. माझा भर नेहमीच विकास कामांवर राहिला आहे. बेळंकी गावाच्या विकासासाठी आतापर्यंत 53 कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध विकास कामांमुळे गावाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. 15 वर्षापूर्वीचे बेळंकी आणि आजचे बेळंकी यात मोठा फरक आहे. या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून बेळंकीसह आसपासच्या गावातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल हीच अपेक्षा आहे. नूतन ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणामुळे बेळंकी आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामीण आरोग्य सेवेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जवळजवळ मी 53 कोटी 21 लाख रुपये दिलेले आहेत. कुणाला डाऊट असेल तिने माझ्याकडे यावं. गावची कामची लिस्ट आपण घ्यावी, बेरीज मारावी, टोटल करावी. त्या पद्धतीने आपल्याला निश्चितच कुठेही मोठेपणानं बोलणं हा विषय नाही आहे, पण जे प्रॅक्टिकल आहे. आताही माझ्या हातामध्ये लिस्ट आहे, कुणाला बघायचं असेल तर आपण लिस्ट बघू शकता. ह्या गावची कामं किती झाली, कशी झाली. आता विकास करायचा आहे. गावातले हेवे देवे सोडून द्या, मी त्याला लक्ष देत नाही आहे. तो गावचा विकास असेल तर सगळ्यांनी आपली पादत्रानं बाहेर ठेवायला पाहिजे. तर आपल्या विकासाला खांद्याला खांदा लावला पाहिजे आणि आपल्या गावचा विकास करून घ्यायला पाहिजे. जुनी लोक आहेत तिथे बसलेले आहेत. एक 15-16 वर्षाच्या अगोदरचं आमचं बेळंकी कसं होतं, आता बेळंकी कसं झालंय, फरक पडलाय की नाही? पडलाय ना. अजून फरक होणार आहे. मॅडम आरोग्य झालं, तिथं मंदिरं झाली सगळी. मॅडम आरोग्य झालं, मंदिरं झाली, रस्ते झाले, तिथलं काय काम जवळजवळ बाकी नाही. मग तुम्हाला सांगितलं की मी आता पुढल्या स्टेजला चाललोय. माझी गावं मागणीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यासाठी मागणीमुक्त करायच्या मार्गावर आहे. कोण काय बोलतो, कोण काय बोलतं, काय बोलायचं ज्ञान आहे, कोण त्यांना शिकवतं, शिकवणारा तर ज्ञान आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अंमलात केलं तर ते सोडून द्या. आपल्याला सगळ्यांना विकास करायचा आहे. आपलं ध्येय विकासाचं आहे. गोरगरिबांची सेवा करायची आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. मॅडम आपण आलात, खूप बरं वाटलं, कारण ह्या भागात तुम्ही कधी येत नाही सा. पण मला म्हणजे सांगली जिल्ह्याला यायचं आहे, मी येणार. आणि आज तुम्ही आला, आज तुम्ही तुमच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. ह्या दृष्टिकोनातून आज सुंदर असा विकास, एक शोभा, गावची शोभा वाढवली, विकासात भर पडणारी आणि देखण्या गावासाठी शोभा वाढणारी हे हॉस्पिटल इथून सुंदर उभा राहील. हे अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या ग्रामीण भागात, एवढ्या छोट्या छोट्या गावामध्ये एक असं हॉस्पिटल उभा राहतं, हे मला वाटतं तुम्ही सर कधी अपेक्षित धरलं नव्हतं, पण हे झालं. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पाठीशी राहिलं म्हणून हे झालं. पुढं काय वेळ माहित नाहीये, पण ह्या गावचा विकास 100% पूर्ण करण्याचे अजून माझ्याकडे 3 वर्ष 2 वर्ष बाकी आहेत. 3 वर्ष बाकी आहेत अजून माझ्याकडे. त्यामुळे चिंता करू नका. काल कोणीतरी प्रेरणा केली की मतदान दिलं मग गावाला पाहिजे. माझा मतदानचा विषय नाही. ती निवडणूक झाली, गंगेला मिळाली, पण माझ्या गावचा विकास, बेळंकीचा गावचा विकास थांबणार नाही. लागल तो पैसा आपण द्यायला तयार आहोत. ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करायचंय. राजकारण होतं,
काय राजकारण असतात तर आमदारकी असते, आमदारका लिहितं 80-85% मतदान होतं इथं. पण स्थानिक सरच्या निवडणूक लागतात त्यावेळी मग ते बांधाचं उमऱ्याचं लागतं. तो मला असा बोलवतो, तो मला तसा बोलवतो, ह्यो माझ्या लग्नाला आलं नाही, ह्यो माझ्या भाषाला गेला नाही, बांधावा चालू होतं आणि मतदान तुटतं. त्यामुळे त्यावर लक्ष मी देत नाहीये. आयत्या पिठावर पोळ्या रेगोट्या मारणारे, पोळ्या भाजणारे इथं भरपूर आहेत तसे. त्याचा विचार मी करत नाही. विकास करायचा.